अयातुल्ला अली खामेनेई इराणचे सुप्रीम लीडर मागच्या 37 वर्षांपासून या एका व्यक्तीचं संपूर्ण इराणवरती वर्चस्व होतं। पण 28 फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्यांमध्ये थेट खामेनेई यांना टार्गेट करण्यात आलं होतं। यामध्ये खामेनेई यांच्यासह त्यांचे वरिष्ठ सहकारी आणि कुटुंबातले अनेक जण ठार झालेत। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हे युद्ध आता आणखी पेटलं आहे। इराणी सैन्यानं सुप्रीम लीडरच्या हत्येचा बदला घेणार असं म्हटलंय, तर अमेरिकेनं सुद्धा इराणनं हल्ला केला तर जोरदार उत्तर देऊ असा इशारा दिलाय। त्यामुळे आता मिडल ईस्टमध्ये पुढचे काही दिवस युद्ध सुरू राहणार असंच दिसतंय। पण खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला असताना याचे पडसाद भारतात सुद्धा दिसायला लागले। भारतात अनेक ठिकाणी खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध केला जातोय। जम्मू काश्मीरसह उत्तर प्रदेशात लोक रस्त्यावर उतरून विरोध करतायत। अनेक ठिकाणी इतर मुस्लिम महिला रडतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत। यामुळे या सगळ्यामध्ये भारत कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न विचारला जातोय। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतात लोक का रडतायत? या युद्धामध्ये भारत कोणाच्या बाजूने आहे? युद्धातली भारताची बाजू जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सगळ्यात आधी खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद भारतात कसे उमटत आहेत ते पाहू। अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी कळताच भारतातल्या मुस्लिम शिया समुदायात संतापाचं वातावरण आहे। उत्तर प्रदेशापासून जम्मू काश्मीर आणि लडाखपर्यंत अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून याचा निषेध केला, तर काहींनी मशिदी आणि इमामबारांमध्ये नमाज आणि फतिहाचं पठण केलं। उत्तर प्रदेशातल्या संभल जिल्ह्यातल्या सिरसी इथे खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी कळताच मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले। त्यांनी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की हे फक्त एका नेत्याचं निधन नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं मोठं नुकसान आहे। लखनौमध्ये सुद्धा मुस्लिम शिया समुदायाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली। काही ठिकाणी शोक जाहीर करण्यात आला, तर काही ठिकाणी रस्त्यावरती मोर्चे काढण्यात आले। इमामबारावर काळे झेंडे फडकवण्यात आले, तर अनेक ठिकाणी लोक खामेनेई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्रित आले। अनेक ठिकाणी महिला आणि पुरुष रडतानाही दिसले। खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी शिया समुदायाच्या लोकांनी 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे। या काळात शिया समुदायाच्या लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथे सुद्धा शोकाचं वातावरण आहे। इराणचे पहिले सुप्रीम लीडर रुहोल्ला खोमेनी यांचे वंशज इथेच राहतात। त्यांनी खामेनेई यांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं। हे जगभरातल्या शिया समुदायासाठी मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबईच्या गोवंडी इथे सुद्धा खामेनेई यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला। तिथे अनेक लोकांनी रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त केलाय। जम्मू काश्मीर बद्दल बोलायचं झालं तर श्रीनगर, बांदीपोरा, कुलगाम, अनंतनाग आणि गंदरबल इथे हजारो लोक रस्त्यावर उतरले। बांदीपोरा जिल्ह्यातल्या नौगाम आणि सोनवारी इथे रविवारी सकाळीच मोठ्या रॅली काढण्यात आल्या। लोकांनी खामेनेई यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत निषेध मोर्चे काढले। श्रीनगरच्या लाल चौकासह अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली। तिथे लोकांनी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध आपला राग व्यक्त केला। दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगाम इथेही अनेक लोक खामेनेई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले। पुलवामाच्या गंगो भागातून मुख्य चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला। कारगिल आणि रामबन सारख्या भागातही शिया समुदायानं काळे बॅनर आणि झेंडे घेऊन निषेध मोर्चा काढला। आता देशभरात हे चित्र दिसत असताना या सगळ्यामध्ये भारत नेमका कोणाच्या बाजूने? भारताचं समर्थन इराणला आहे की इस्रायलला? हे समजून घेऊया। यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच झालेला इस्रायलचा दौरा महत्त्वाचा ठरतो। मोदी अलीकडेच म्हणजे 25 आणि 26 फेब्रुवारीला इस्रायलच्या दौऱ्यावरती गेले होते। या दरम्यान त्यांनी इस्रायलच्या संसदेत ऐतिहासिक भाषण दिलं होतं। त्यांच्या या भाषणातून भारत कोणाच्या बाजूने आहे ते लक्षात येतं। मोदी इस्रायलच्या संसदेत म्हणाले होते, इंडिया स्टँड्स विथ इस्रायल फर्मली विथ फुल कन्व्हिक्शन इन दिस मूवमेंट अँड बियॉन्ड। म्हणजेच भारत आज इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि भविष्यातही असाच उभा राहणार। मोदी यांच्या या दौऱ्यानंतर 2च दिवसांनी इस्रायलनं इराणवरती हल्ला केला। त्यामुळे या युद्धात तरी भारत इस्रायलच्या बाजूने उभा आहे असंच दिसतंय। जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं, पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि इराणमध्ये अनेक वर्षांपासून मतभेद राहिले आहेत। 2010 मध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांनी जगभरातल्या मुस्लिमांना काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं। त्यावेळी भारत आणि इराणमधले संबंध चांगलेच ताणले गेले होते। भारत सरकारनं त्यावेळच्या इराणी राजदूताला बोलावून निषेधही नोंदवला होता। महत्त्वाचं म्हणजे भारत पाकिस्तान संघर्षात इराणनं सातत्यानं पाकिस्तानला पाठिंबा दिलाय। ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सुद्धा इराण भारताच्या समर्थनार्थ आला नव्हता। सप्टेंबर 2024 मध्ये खामेनेई यांनीच भारतातल्या मुस्लिमांवरती अत्याचार होत असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निषेध केला होता। खामेनेई यांच्या इराणमध्ये अल्पसंख्याकांसोबत काय घडतंय
याकडे त्यांनी लक्ष द्यावं असं भारतानं म्हटलं होतं. आता काश्मीर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून इराण भारताच्या बाजूने नसला तरी या दोन देशांमध्ये व्यापारी संबंध मात्र चांगले राहिले आहेत. भारत अनेक वर्ष इराणकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करत होता. 2015 मध्ये मोदी सरकारनं इराणसोबत सामंजस्य करार केला होता. त्यानुसार इराणमधलं चाबहार बंदर भारत डेव्हलप करणार आहे असं ठरलं. तेव्हापासून या दोन देशांमधले संबंध सुरळीत होतील असं वाटत होतं. पण मागच्या 10 वर्षांमध्ये स्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या दशकभरात भारताला होणारी इराणची तेल निर्यात कमी झाली आहे. त्याऐवजी चीननं इराणकडून तेल खरेदी करणं सुरू केलंय. या वर्षीच्या बजेटमध्ये भारतानं चाबहार बंदराच्या विकासासाठी कोणतीही नवीन तरतूद केली नाही. या आधीच्या बजेटमध्ये भारत दरवर्षी यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी बाजूला ठेवत होता. म्हणजेच मागच्या काही वर्षात भारत हळूहळू इराणपासून दूर गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे याच काळात भारत इस्रायलच्या फार जवळ गेलाय. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. त्यावेळी ते इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान होते. तेव्हापासून भारत आणि इस्रायलमधले संबंध अत्यंत चांगले राहिले आहेत. पाकिस्तान आणि काश्मीरच्या मुद्द्यावरून इस्रायलनं प्रत्येक वेळा भारताची साथ दिली आहे. ऑपरेशन सिंधूरमध्ये सुद्धा इस्रायलनं भारताचं समर्थन केलं होतं. दुसरीकडे हमास विरुद्धच्या लढ्यात भारतानं इस्रायलचं समर्थन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी इस्रायलच्या संसदेत बोलताना हमासच्या दहशतवादी कारवायांचा नाव घेऊन उल्लेख केला होता. पण इकडे इराणचं मात्र हमासला समर्थन राहिलं आहे. त्यामुळे जेव्हा मोदी यांनी इस्रायलमध्ये हमासचा उल्लेख केला होता त्याच वेळी युद्ध जर झालं तर भारत कोणाच्या बाजूने असेल हे क्लिअर झालं होतं. असं असलं तरी अधिकृतपणे भारतानं इस्रायल आणि इराणमध्ये बॅलन्स साधण्याची भूमिका घेतली आहे. जागतिक राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो असं म्हणतात. कायम असतात ते फक्त हितसंबंध. भारतानं सुद्धा हेच हितसंबंध लक्षात घेऊन इराणसोबत इतके वर्ष व्यापार केला आहे. या युद्धादरम्यानही भारतानं कोणा एकाची बाजू न घेता अधिकृतपणे दोन्ही बाजूंना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 28 फेब्रुवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जाहीर करून वाढत्या तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. दोन्ही बाजूंनी संयम बाळगावा आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावं असं भारतानं म्हटलं आहे. मात्र आता युद्ध झाल्यानंतर आणि विशेषतः खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारत आणि इराणमधले संबंध कसे राहतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? इराण इस्रायल युद्धात भारतानं कोणाची बाजू घ्यावी? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.